शंकरपाळ्यांची सगळी चव आणि कुरकुरीतपणा ह्याच साहित्यावर अवलंबून आहे. साहित्य अगदी घरातलं आहे बघा. आपल्याला लागेल मैदा, रवा, ओवा, जिरे आणि चवीनुसार मीठ. यातला रवा अजिबात विसरायचा नाही, कारण कुरकुरीतपणाची सगळी जादू रव्यामध्येच आहे. आणि हो, चिमूटभर हळद पूर्णपणे ऑप्शनल आहे, फक्त छान रंगासाठी. आता यातली एक खास गोष्ट म्हणजे मोहन. मोहन म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर कडकडीत गरम केलेलं तेल. आणि हेच ते सिक्रेट आहे ज्यामुळे शंकरपाळे फक्त कुरकुरीत नाही तर अगदी खुसखुशीत होतात. तोंडात टाकताच विरघळतात जणू. ओके, तर आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे पीठ मळण्याकडे. इथंच खरी गंमत आहे, कारण शंकरपाळ्यांचा सगळा खेळ पिठावरच अवलंबून असतो. स्टेप्स एकदम सोप्या आहेत. सगळ्यात आधी काय करायचं, सगळं कोरडं साहित्य एकत्र करून घ्या. मग त्यात घाला गरम तेलाचं मोहन आणि पिठाला चांगलं चोळून घ्या. तेल सगळीकडे लागलं पाहिजे. मग थोडं थोडं पाणी घालून एकदम घट्टसर गोळा मळायचा. लक्षात ठेवा, पीठ सैल झालं नाही पाहिजे. आणि मग त्याला जरा आराम करू द्या. साधारण 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायचं. चला, पीठ तर मस्त मुरलंय. आता वेळ आली आहे ह्या पिठाच्या गोळ्यांना सोनेरी कुरकुरीत शंकरपाळ्यांमध्ये बदलण्याची. पण मग सगळ्यात मोठा प्रश्न, तळायचं कसं, म्हणजे ते एकदम खुसखुशीत होतील. काय आहे त्याची ट्रेक? तर ही टिप कायम लक्षात ठेवा. तेल खूप कडकडीत गरम नको. शंकरपाळे तळताना गॅस नेहमी मंद ते मध्यम आचेवरच हवा. याचमुळे ते आतपर्यंत व्यवस्थित तळले जातात आणि कुरकुरीत होतात. आता बघा, हे किती सोपं आहे. पिठाचा एक गोळा घ्या, पोळीपेक्षा थोडा जाडसर लाटा. मग सुरीने किंवा पिझ्झा कटरने मस्त डायमंड शेपमध्ये कापून घ्या. आणि मग काय, हे सगळे तुकडे मध्यम मध्यम आचेवर सोनेरी रंगावर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. चला, आता जाता जाता मी 3 खास सिक्रेट टिप्स सांगणार आहे. ह्या वापरल्या की शंकरपाळे कधीच चुकणार नाहीत, एकदम परफेक्ट होतील. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पीठ. पीठ नेहमी घट्टच मळायचं. पीठ जितकं घट्ट, शंकरपाळे तितकेच कुरकुरीत. हे सूत्र विसरायचं नाही. दुसरं सिक्रेट आहे, तळताना घाई अजिबात करायची नाही. मंद आचेवर तळल्यामुळेच ते आतून छान शिजतात आणि खुसखुशीत होतात. वरून करपले आणि आतून कच्चे असं व्हायला नको. आणि तिसरी टिप जी खूप लोक विसरतात, साठवणूक. शंकरपाळे गरम असताना डब्यात भरले की ते नरम पडतात. त्यामुळे त्यांना आधी पूर्णपणे थंड होऊ द्या आणि मगच हवाबंद डब्यात ठेवा. कुरकुरीतपणा टिकून राहील. आणि हो, अशा प्रकारे बनवून ठेवले तर ही शंकरपाळे आरामात 15 ते 20 दिवस मस्त कुरकुरीत राहतात.